नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. टप्पावाढीसह शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न याच अधिवेशनात बैठकीत मार्गी लावणार. आझाद मैदानावरील आंदोलनाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाला सकारात्मक ग्वाही. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेऊन टप्पावाढ, त्रुटीपूर्तता तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील अन्याय यासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टप्पावाढीसह शिक्षकांच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर याच अधिवेशनात संबंधित बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे सर यांनी सांगितले आहे. या आश्वासनामुळे शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर या अधिवेशनात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिक्षक समन्वय संघाने राज्यातील सर्व शिक्षकांना भावनिक आवाहन केले आहे की टप्पावाढ आणि इतर प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या चर्चावर विश्वास न ठेवता मोठ्या संख्येने आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी व्हावे. शिक्षकांची एकजूटच या लढ्याचे खरे बळ आहे असे संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या शिष्टमंडळामध्ये पुंडलिकराव रहाटे, संजय रंगारी, अजय थूल, भारत जामनिक, रवींद्र तम्मेवार, वैजनाथ चाटे, महेंद्र वाघमारे, आनंद करणे, करतारसिंग ठाकूर, रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, भारत शिरगावकर, भाऊराव खिचरे, महादेव कपाट यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.